कुलदीप आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर कुलदीपला प्राचारण केलं गेलंय. बघूया कशा पद्धतीने मारा करेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल, फलंदाजाला कितपत शांत ठेवण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं मैदानाच्या आतनं केला जाईल ते आपल्याला पाहायचंय. पहिला बॉल, एकच धाव तिथे जोडली गेली. एकेरी धावेनं सुरुवात धावफलकाची. ऑफ द मार्क सुमित, ऑफ द मार्क टीम देव माझा कन्स्ट्रक्शन्स, जे पहिल्यांदा बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम शाकंभरी बोरवेल. हा नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. स्टार्ट 38 सर्कलच्या बाहेरने घेतला गेला होता, त्यामुळे तिथे नोचा इशारा आलाय. तुम्ही 38 सर्कलच्या बाहेरनं स्टार्ट घेऊ शकत नाही. इथे त्याचा नो पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल उडवला हवेमध्ये आहे, फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे इथे रन्स मिळतील. त्यावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 4 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला आणि 2 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस 4 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. इथे जोपर्यंत बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल गेला सीमारेषा पार, लॉंग लेगच्या क्षेत्राला क्लिअर करून हा बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगला फटका तिथे हवेमध्ये सजवलं आणि तदनंतर क्षेत्ररक्षकांनी खूप सारे एफर्ट ते लावले, मात्र त्यांचे एफर्ट ते व्यर्थ जात असताना बॉल सीमारेषेला क्लिअर करतोय, चौकारामध्ये परावर्तित होते आणि धावसंख्येला इथे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे आपल्या गोलंदाजीची दिशा बदलली आहे राऊंड विकेटनं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाकडनं गफलत झाली आहे, त्याचा फायदा जरूर मिळालाय. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढती आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते आतापर्यंत 9 या आकड्यावर विदाउट लॉस. पहिल्या ओव्हरचा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे. चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे आणि हा चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं कुठल्याही परिस्थितीमध्ये दाखवावा लागेल. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला, फलंदाजाला गुंगारा दिला आणि गुंगारा देत असताना तो विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या बोटांची जादू त्या फलंदाजाला दाखवली आणि बोटांची जादू दाखवत असताना बॉल विकेटच्या मागे नेला निर्धावच्या स्वरूपानं. हलकासा आतल्या बाजूने खेचण्याचा इथे जरूर प्रयत्न होता. यावेळेस मात्र फुल टॉस मिळालाय, त्याला उडवलंय कव्हरवरनं, सर्रास सीमारेषा पार, दमदार तडाखा, षटकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 15 धावा. ओव्हर नंबर 2 समाधान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हर करता आलाय आणि टीमला समाधान मिळवून त्याला द्यावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारी पहिली 2 षटकं आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये हमला तो आपल्याला पाहायला मिळाला, आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती वेगानं झपाट्यानं 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. समाधान आपल्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन. इथे मात्र हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे खेळला, क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड केलं एक चांगला थ्रो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. नाईट मध्ये तुम्ही जर उंचीवरनं थ्रो केला तर कधी कधी तो बॉल कॅरी करताना चुका होतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही बाउन्स पॅरलल थ्रो जे नाईट मध्ये करता ते पॅरलल थ्रो खूप कामास येतात आणि इथे अगदी तसाच एक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज समाधान गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय.
इथे मात्र फुल्लर लेन तिथे बेस्ट वेपन त्या फुल्लर लेनचा वापर केला. बॉलला पुढे खेळवलं, फलंदाजाला शांत केलं, विकेट कीपर त्यामध्ये घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज समाधानच्या माध्यमातून. पुढचा बॉल, हा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईडिश लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाते. ज्या एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोचती एकंदर 17 ऑन बोर्ड. 17 धावा या धाफलकावर जोडल्या जात आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल दिशा भरकटली, लाईन भरकटली, अजय पटियाल यांचा इशारा आला. इट्स नॉन प्लेबल, वाईट अतिरिक्त धावा त्यामध्ये भर होतोय. आंतरराष्ट्रीय परिषदेनं जे काही नियम घालून दिलेत शॉर्ट फॉर्मॅटमध्ये जेव्हा लेगस्टम्पच्या बाहेरनं बॉल निघेल त्याला वाईट डच करार केला जातं. टेस्ट क्रिकेटमध्ये थोडीशी मुभा असते गोलंदाजाला. हा बॉल ऑफ्टमोरनं पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. आणखी काही नियम आहेत ज्यामध्ये रीच वाईट असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांकडून नोचा इशारा आलाय. कशा स्वरूपाचा आहे इथे पुन्हा एकदा तीच चुकी. तुम्ही 38 सर्कलच्या बाहेरनं स्टार्ट घ्याल तर नोच दिला जाईल. 38 सर्कलच्या आतूनच, हे तुम्हाला आधी सांगितलं गेलं होतं जेव्हा नो दिला गेला होता. तुम्ही एकाच चुकीची पुनरावृत्ती करताय. इंटरनॅशनलचा तोच रूल आहे. तुम्ही 38 सर्कल आणि मागे पण कीपरच्या मागे जे असतात ना असे क्रॉस नाही जाऊ शकत. तुमच्या इथं बरेच जण असे निघतात आणि क्रॉस चालत जातात. धावसंख्या 21 आहे. आंतरराष्ट्रीयचे परिषदेचे खूप सारे नियम आहेत जे ठाऊक असले पाहिजेत आणि ही स्पर्धा आपण आंतरराष्ट्रीय परिषदेच्याच नियमाने खेळवतोय. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 21 या आकड्यावर 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल डाव्या स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. हे ओव्हर जर आपण पाहिली तर खूप सारे एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असो खूप साऱ्या गोलंदाजांच्या नावावर अशा मोठ्या ओव्हरचे रेकॉर्ड तेही आहेत. यावेळेस मात्र हा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे, संधी आहे इथे विकेटची आणि तिथे रिले कॅचची संधी होती. हा बॉल हातामध्ये बसला नाही. एक सहज सोपा साधा झेल असं म्हणू शकतो या झेलला आपण, जो सोडला गेला, जीवनदान दिलं गेलं आणि जीवनदानाबरोबर जर आपण पाहिलं तर एक रन तीही बहाल केली गेली. 5 बॉलचा खेळ, तदनंतर 23 धावा या राफलकावर आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मोठा फटक्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते प्रॉपर नाहीये. बॉडीला ब्रश करणारा हा बॉल जोपर्यंत उचलला क्षेत्ररक्षकानं, निर्धाव चेंडू तिथे गणला गेलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 23-23.
नवीन गोलंदाज सागर सुनावणे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. ग्रामीणच्या सर्व खेळाडूंची इथे निश्चित सत्व परीक्षा आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आज शहरामध्ये येऊन आपला करिश्मा दाखवतोय. खूप मोठा मंच आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंकरता. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सागर आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन समोर त्याच्या विपक्षामध्ये फलंदाज अतुल थोरात जो स्ट्रायकर एन कडनं सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल समोरनं फिरवलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. गुणवत्ता असली पाहिजे, तुमच्याकडे वैविध्यता असली पाहिजे. सध्याचं जे अत्याधुनिक फास्ट क्रिकेट आहे त्यामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन्स ते खूप महत्वाचे आहेत. हे व्हेरिएशन्स तुम्हाला वाचवतात, तुम्हाला चांगले गोलंदाजी करता तिथे खूप सपोर्ट करतात. यावेळेचा बॉल तोही फलंदाजाला गुंगारा देणारा विकेट कीपरच्या हातामध्ये. सातत्यानं डॉट बॉल्स ते आपल्याला पाहायला मिळतात. दुपारी एक सामना झाला होता पवार कन्स्ट्रक्शन आणि जनापा युवा मंच. त्याचा मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू होता अक्षय अत्तरदे, त्यांना ते मॅन ऑफ द मॅच वितरित केलं गेलं नव्हतं. ते आपण इथे वितरित करणार आहोत. त्यांचे संघमालक अभयदादा पवार आपल्याला विनंती आहे आपण ते त्यांना वितरित करावं. सध्या जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजांनी कंबर कसायला सुरू केली असं म्हणायला हरकत नाही. कारण सुरुवातीला थोडासा महागडा ठरलेला गोलंदाजानं ज्या पद्धतीची कामगिरी केली होती अगदी त्याच्या उलट कामगिरी इथे त्यानंतरच्या येणाऱ्या दोन गोलंदाजांनी मैदानाच्या आतनं केली आहे. इथे शफल तर झाला, मात्र चेंडूवरची नजर ती हटली. अतिरिक्त शफल होण्याच्या नादात खूप वेळा बॉलवरची नजर हटते आणि त्यामध्ये बॉल निर्धाव निघतात. इथे जर आपण पाहिलं तर शफल झाला. शाकंबरी बोरवेल चे संचालक सन्माननीय सुनीलदादा पाटील आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स जो आहे तिथे यावं आणि ते पारितोषिक आपण वितरित करावं. चांगला बॉल पुन्हा एकदा पुढे खेळवलं. बॉडीला स्ट्रेच तर केलं, मात्र बॉडी स्ट्रेच करत असताना जो फटका खेळायचा होता तो कुठेतरी राहून गेला. बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. याच पद्धतीची गोलंदाजी इथे अपेक्षित आहे आणि ती गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतनं साकारावी लागेल. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला हवेमध्ये. जे डिस्टन्स गाठायचंय ते गाठणं शक्य नाहीये. बॉल जोपर्यंत वाईडिश लॉंगॉन मध्ये पुन्हा एकदा उचलला गेला तोपर्यंत एक धाव ती धावफलकावर जोडली गेली. या ओव्हरमध्ये रन्स आल्या त्या फक्त 2. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये रोखलं गेलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या रन 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 2. हळूहळू जो क्रम वर चढला पाहिजे तो खाली येतोय. ग्राफ आहे तो खाली येत असताना नवीन गोलंदाज रवींद्र कोळी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपला एक्सपिरियन्स तो शेअर करण्याकरता सज्ज होत आहेत. बघूया कशा पद्धतीने या षटकाची सुरुवात केली जाईल. समोर स्ट्रायकर एन कडे माही जाधव तुम्हाला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अतुल थोरात 11 बॉल मध्ये 11, माही जाधव 9 बॉल मध्ये 9. यावरनं तुमच्या लक्षात येईल की फलंदाजांनी जरी चांगली सुरुवात केली असली तरी त्यानंतर त्यांना वेठीस धरलंय, अडचणीमध्ये आणलंय. रवींद्र कोळी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चला थोडस गेम स्पीडअप ठेवा, वेळेचा अपव्यय करू नका विनंती आहे प्रत्येक खेळाडूला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल चांगला आहे. पुढच्या एकदा फलंदाजाला शांत ठेवणारा, फलंदाजाला बंदिस्त करणारा, त्याला वेटीस धरणारा, आपल्या गोलंदाजीच्या बेड्या त्याच्या पायामध्ये अडकवणारा हा चेंडू इथे आपल्याला निश्चित पाहायला मिळालाय. आणि जर गोलंदाजीच्या ट्रॅपमध्ये फलंदाज अडकला तर मग धावसंख्या ती अगदी संकुचित धावफलकामध्ये कन्वर्ट होते आणि त्या धावफलकाला संकुचित करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने जरूर केलाय. खूप चांगलं कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेसची दिशा भरकटली, मात्र फ्लाइंग स्लीप व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त बाहेरची पिचिंग आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 26. एक चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. गोलंदाज रवींद्र कोळी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षकाला आहे संधी आणि त्यानं टिपला एक चांगला कॅच. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात झेल देऊन माघारी परतावं लागेल माही जाधवला. विकेटचं बदन खेळाडू बाद. बॅट्समन कोण आहे नवीन? बॅट्समनच्या टी शर्टवर काय नाव आहे रे? अतुल. बॅट्समनचं नाव काय रे? एक सिंगल. फलंदाजी करणारा संघ तुमचा कोणीही एक्स्ट्रा खेळाडू इथे नाहीये. फलंदाजाची नावं इथे माहीत नाहीयेत. किती रन घेतलं या बॉलला? या बॉलला किती रन घेतलं? बॅट्समनचं नाव टाक आणि एक रन टाक. नाव नाही माहित मला. अतुल आहे बघ. त्याचं अतुल नाही. अरे बॅट्समन नेम कोण आहे? यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एक निर्धाव बॉल. एक सिंगल आली आणि एक डॉट आला. काय वो कोण आहे तो? विक्की. विक्की नाव नाही इथं. विक्की मिस्त्री. यावेळेस मात्र एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुण्याच्या एकदा बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळते. सातत्यानं अतुलच्या विरोधामध्ये इथे निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. या ओव्हरचा विचार केला तर ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 27 धावा त्या धावफलकावर पाहायला मिळतात. एक विकेट जरी गेली असली तरी धावा खूप जास्त धावफलकावर नाही आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज अतुल त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं बदन खेळाडू बाद.
यांच्या स्टँडला सलामी देण्याकरता वन बाउन्स ओव्हर द रूप, चौकार 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर दी बॉलर हेड हा स्ट्रोक तिथे प्ले केला. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट तिथे कव्हर्स कडे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक येतोय मात्र त्याच्याकडनंही चुकी झाली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या चुकीनं बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक येणाऱ्या या 2 बाउंड्रीजच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या 35 वर. 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स इंटरव्हल आला. ड्रिंक्स इंटरव्हल नंतर खेळ बदललाय. खूप साऱ्या अडचणी होत्या मात्र अडचणींवर मात करत संकटाशी खेळत जेव्हा विजय संपादित करतो ना तो विजय निश्चित इतिहास घडवतो आणि तसाच एक इतिहास इथे घडवावा लागेल बॅटरला. हा चांगला बॉल, तेज तर्रार, वेगवान सबमरीन डिलिव्हरी. विकेट किपरच्या हातामध्ये गेला बॉल निर्धावच्या स्वरूपानं. असं म्हटलं जाताना जेवढी मोठी स्वप्न तेवढे मोठे अडथळे आणि जेवढे मोठे अडथळे तेवढंच मोठं यश. या अडथळ्यांवर मात करत तुम्हाला पुढे जावं लागेल. या दरम्यान बॉलला उडवलंय, समोर क्षेत्ररक्षक आहे, लॉंगनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल गेला सीमा रेषा पार, षटकार 6. थँक्यू डीजी. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळीचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर सरळ राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी ती मैदानात करावी लागेल आणि पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका, वन बाउन्स. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि ज्या करता त्याला तिथे सेट केलं होतं ती कामगिरी अगदी चोखपणे बजावत असताना तो आपल्याला पाहायला मिळालाय. इथे एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागलं. 5 ओव्हरचा खेळ 8च्या सरीनं जर आपण पाहिलं तर 40च्या पुढे 42 पर्यंत टोटल जाऊन पोहोचली आहे. 8-9ची सरासरी खूप मोठी किंवा तगडी तिला आपण म्हणू शकत नाही. येणारे 3 ओव्हर त्यामध्ये आक्रमकता तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर भूषण चव्हाण. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल गेला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं, सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. सध्याच्या अत्याधुनिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि मिड विकेट, स्क्वेअर लेग ही 4 क्षेत्र अशी आहेत जी सातत्यानं बिझी असतात. आणि यावेळेस काऊ कॉर्नर त्या क्षेत्रामधनं जर आपण पाहिलं तर बॉल सीमारेषेला क्लिअर करताना पाहायला मिळालाय. चांगला बॉल इथे आत खेचण्याचा प्रयत्न होता, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. 48 ऑन बोर्ड, 5.2 वर कंप्लीट इयर. चांगला खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला फलंदाज विकी पाहायला मिळतोय. आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये तो पेशकश करत असताना पाहायला मिळतोय. आणि या मॅचची आता तीच गरज आहे. जर तुम्हाला एक चांगली टोटल उभी करायची आहे तर मग आक्रमकतेने खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं तो दाखवणं गरजेचं आहे. आणि तो आक्रमकतेचा खेळ सध्या मैदानाच्या आतमधनं दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 49 2 विकेटच्या पतनानंतर यावेळेस मात्र बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल, फलंदाजाला तंबूच्या दिशेने जावं लागेल. विकेटचं बदन, खेळाडू बाद.
यावेळेस मात्र हा बॉल सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. यावेळीचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. एकंदर 55 धावा, 6 ओव्हरचा खेळ, 3 विकेट्स ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. यावेळेस मात्र यावेळेस मात्र ऑन साइडला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, आणि तिथे पोहोचला. एक चांगला कॅच कॅरी केलाय, विकेट मिळवली आहे. जो फलंदाज विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करत होता त्या विकीचा पारीचा अंत झालाय. विकी बॅक टू द डगआउट. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, चांगला चेंडू आहे. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 57 धावा या राफलकावर आहेत. 4 विकेटच्या पतनानंतर 7वं षटक जे प्रकारे पदावर आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. संधी आहे पुन्हा एकदा, आणि इथे कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक गडी, तो तंबूच्या असरला येतोय. विकेटचं बटन खेळाडू बाद. सात ओव्हरचा खेळ संपलाय आणि 59 धावा या राफलकावर आहेत.
शेवटचं षटक भूषण चव्हाण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं होतं. अगदी एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. 60 ऑन बोर्ड. कमीत कमी धावसंख्येमध्ये मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न आहे. चला वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग ती करू नका विनंती आहे. यावेळीचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बॅकफुटला जाताना समोरच्या बाजूने खेळलाय. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एक सिंगलच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकार असताना 61 या आकड्यावर जाऊन पोहोचली. यावेळेस मात्र ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाते. एकच्या मदतीनं धाफलक 62 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. एकच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 63 63 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे या डावाचा पूर्वार्धाच्या खेळाचा. किती धावा या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धाफलकावर जोडल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. आणि तो बॉल तिथे विकेट कीपर गफलत करतोय, चुकी करतोय. तिथे बॉल चाललाय सीमारेषा पार. लॉंग स्टॉपला क्लिअर करणारा इथे चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं 67 वाईट प्लस 4 बाईट्स. एक्स्ट्रा तोफा असं म्हणू शकतो आपण त्याला. धावसंख्या 68 धावा धाफलकावर आहेत. अजून एक शेवटचा चेंडू तो नव्याने हाताळावा लागेल. आणि एक बॉल किती रन्स ते आपल्याला या चेंडू नंतर कळेल. 5 तर ऑलरेडी आल्यातच. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग. एकच सिंगलवर समाधान मानावं लागेल. आणि इथे आली विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 69 या आकड्यावर. विजयाकरता 70 धावसंख्येची गरज. सत्तर धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. आणि बघूया या 70 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनी गुरु राहुल पाटील.
मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस-रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस-रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3,500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाउंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक करा. नमस्कार, मी मणिगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया, आणि जर करायची असेल तर नक्की मणिगुरूला भेट द्या.
पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मणिगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया, आणि जर करायची असेल तर नक्की मणिगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत.